नंबर पाठमांतर मुद्रा डोळे बंद मन शांत दीर्घ श्वास करून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। उच्चारण घेऊयात। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनोरेक्ष्वाकवे ब्रवीत् एवं परम्परा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगो नष्टः परन्तप स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्। अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथम् एतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवान् इति। श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि नात्वं वेत्थ परन्तप अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन वीतराग भयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां यो विजानाति कर्मभिर्न स बध्यते एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं किं कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात् कर्मणो ह्यपि बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः कर्मण्यकर्म यः पश्येद कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् यस्य सर्वे समारम्भा कामसङ्कल्पवर्जिता ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधा त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. 22वा श्लोक. आता असंच पुढं कंटिन्यू करते. ठीक आहे, ह्याच भावार्थ मध्ये पुढं कंटिन्यू करते की यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न बध्यते. यदृच्छा एकदा पहिले पण आलेली, यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम. ठीक आहे, सुखीन क्षत्रिया पार्था लभंते युद्धम ईदृशम, असं दुसऱ्या अध्यायामध्ये आलेलं आहे ना. तर यदृच्छा म्हणजे बिना इच्छा करून जे फलाचा लाभ आपल्याला भेटतो. यदृच्छा लाभ संतुष्टो, त्या फलाच्या लाभाने जो व्यक्ती संतुष्ट झाला आहे, म्हणजे तो फक्त कर्मावरती लक्ष देतोय, ते फलावरती लक्ष देतच नाही. आणि जसा परमात्मा त्याला फळ देईल तो त्याला एक्सेप्ट करायला तयार आहे, त्यामध्ये संतुष्ट राहायला तयार आहे. ठीक, असं यदृच्छा म्हणजे बिना मांगे फल मिळणं, न मागता तुम्हाला काहीतरी भेटलेलं, असं यदृच्छा लाभ संतुष्टो. बिना मागता लाभ मध्ये जो संतुष्ट आहे. द्वंद्वातीत, द्वंद्व मधून अतीत झालेला आहे. अतीत म्हणजे पार गेलेला आहे. सुख आणि दुःख हा द्वंद्व आहे. शीत आणि उष्ण द्वंद्व आहे. थंडी गरमी द्वंद्व आहे. लाभ हानी द्वंद्व आहे. ठीक, तर ह्या द्वंद्वांमधून जो पार गेलाय, असं विमत्सरः. विमत्सर म्हणजे ईर्ष्या, वैर भावना. जसं दुश्मन, आपल्या दुश्मनासोबत आपली नेहमी वैर भावना असते. कोणीतरी आपलं चुकीचं केलं असेल, एखादा कर्म जरी चुकीचं केलं असेल, तरी आपण त्याच्यासोबत कमीत कमी 2-4 दिवस, महिनाभर, वर्षभर, 4-5 वर्ष, 10 वर्ष असं वैर ठेवतो. ती वैर भावना ज्यांनी सोडलेली आहे. ठीक आहे, वैर भावना सोडलेली, ईर्ष्या सोडलेली आहे. आपलं कोणासोबत पटलं नाही तर आपण नेहमी ईर्ष्या ठेवतात, समोर आला की ईर्ष्या लगेच पैदा होते. तर ज्या व्यक्तीने ईर्ष्या सोडून दिलेली आहे, म्हणजे दुश्मनी जरी असेल तरी तो दुश्मनी सारखं वागतच नाही, त्याच्या मनामध्ये ईर्ष्या भावना येतच नाही, उलटी दया भावना येते. ईर्ष्या भावना नसून दया भावना येते, करुणा येते, की हा ह्याच्या स्वभावाला किती खराब करतोय असे कर्म करून. समसिद्धाव सिद्धौच, आणि हे ह्याच्यासोबत जोडलं यदृच्छा लाभ संतुष्टो, की बिना मागता ज्याला जो लाभ झाला त्यामध्ये तो संतुष्ट आहे, आणि त्यामध्ये सिद्धी झाली तरी संतुष्ट आहे, असिद्धी झाली तरी संतुष्ट आहे. लाभ भेटला तरी संतुष्ट आहे, नाही भेटला तरी संतुष्ट आहे. समसिद्धाव सिद्धौच, त्या अवस्थेमध्ये, त्या सिद्धी आणि असिद्धीमध्ये सम अवस्थामध्ये आलेला आहे. समसिद्धाव सिद्धौच कृत्वा अपि, करून पण असा व्यक्ती कर्म करून सुद्धा न बध्यते, कर्म बंधनामध्ये फसत नाही, कर्माच्या फलाच्या बंधनामध्ये फसत नाही. ठीक आहे, तर यदृच्छा लाभ संतुष्टो, यदृच्छा एक वेगळा शब्द आहे, पण सामासिक पद आहे हा. यदृच्छा लाभ संतुष्टो हा सामासिक पद आहे, की बिना मागता लाभ मध्ये संतुष्ट असणारा. संतुष्ट विसर्ग होता, विसर्गला ओकार झाला, काय पुढं असताना द पुढं असताना. ठीक, द्वंद्वातीत, द्वंद्व आणि अतीत समस्त पद आहे, पण द्वंद्व आणि अतीत मध्ये संधी झाली. द्वंद्वातीत विसर्गला ओकार झाला व पुढं असताना. ठीक आहे, विमत्सरः, वि उपसर्ग पूर्वक मत्सर शब्द आहे. वि दोन अर्थासाठी येतं, विपरीत, उलट अर्थ किंवा विशेष, त्यापेक्षा श्रेष्ठ, पण इथं विपरीत अर्थ.
मत्सरता म्हणजे वैर, आणि वैर भावनापासून रहित असा उलटा अर्थ दिलाय विमत्सर. समसिद्धौ व सिद्धौच. सिद्धी इथं सिद्धौ आणि असिद्धौ दोन शब्द आहेत. तर सिद्धौ औकार होता, औकार सोबत जेव्हा अ येतो तेव्हा आव अशी संधी होती. ठीक आहे. तर सिद्धाव असिद्धौ, आणि व सोबत अ जोडलाय, आव व हलंत होता, व सोबत अ जोडलं असिद्धाव. ठीक आहे. समसिद्धाव सिद्धौच, तर व उच्चारण करायचं. कृत्वा अपि, करून पण. कृत्वा आकारांत शब्द होता, आकार शेवटी होता, आणि अपीचा अकार, आकार आणि अकार मिळून आसंधी झालेली. कृत्वा अपि न निबध्यते, निउपसर्गपूर्वक बंधन धातू आहे. निश्चित बंधन होणे, निश्चित ही नाही बांधला जात. एकदम ठाम श्रीकृष्णजींनी सांगितलं, असा जो व्यक्ती आहे, हे गुण ज्या व्यक्तीमध्ये आहेत, तो निश्चित ही नाही बंधणार. असं तर आपल्याला हे गुण ग्रहण करायचे. यदृच्छा लाभ संतुष्टो, मागायचं नाही, जे मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट. द्वंद्वापासून अतीत व्हायचं, ईर्ष्या नाही करायची, आणि सिद्धी आणि असिद्धीमध्ये समरायचं. हे गुण आपल्याला आतमध्ये इम्प्लिमेंटेशन करायचं, आपल्या जीवनामध्ये पालन करायचं. ठीक आहे. पहिला पाद आहे यदृच्छा लाभ संतुष्टो. दुसरा पाद आहे द्वंद्वातीतो विमत्सरः. तिसरा पाद आहे समसिद्धा व सिद्धौच. ठीक आहे, सिद्धा व सिद्धौच. चौथा आहे कृत्वापि न निबध्यते. उच्चारण घेऊयात. यदृच्छालाभ संतुष्टो, यदृच्छालाभ संतुष्टो, द्वंद्वातीतो विमत्सरः, द्वंद्वातीतो विमत्सरः, समसिद्धावसिद्धौ च, समसिद्धावसिद्धौ च, कृत्वापि न निबध्यते. कृत्वापि न निबध्यते. सगळे सोबत. यदृच्छालाभ संतुष्टो, द्वंद्वातीतो विमत्सरः, समसिद्धावसिद्धौ च, कृत्वापि न निबध्यते. यदृच्छालाभ संतुष्टो, द्वंद्वातीतो विमत्सरः, समसिद्धावसिद्धौ च, कृत्वापि न निबध्यते. 23वा श्लोक. गतसंगस्य मुक्तस्य जानावस्थितचेतसः, यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. गतसंगस्य, गेला आहे संग ज्याचा, सामासिक पद आहे. गतसंग, त्याला षष्ठी विभक्तीमध्ये परिवर्तन केलंय. ठीक आहे. गतसंगस्य, गेला आहे संग ज्याचा, संग म्हणजे आसक्ती है ना. तर गेला आहे, गत गेला आहे, संग ज्याचा, आसक्ती ज्याची गेली आहे. मुक्तस्य, जो मुक्त झाला आहे. आणि ज्ञान अवस्थित, ज्ञान मध्ये अवस्थित चेतस ज्याचा झाला आहे. ज्ञान, कोणता ज्ञान? ब्रह्म आत्माचा ज्ञान, आत्मा शरीराचं ज्ञान, इंद्रियांचं ज्ञान. त्या ज्ञानामध्ये जो अवस्थित झाला आहे, स्थितीमध्ये झाला आहे, लीन झालाय, त्या ज्ञानामध्ये लीन झाला आहे, त्या तत्वाला पूर्णपणे जाणणारा, ज्याचा चेतस असा झाला आहे, ज्ञानावस्थित चेतस. आणि यज्ञायाचरत, यज्ञासाठी आचरण करणारा व्यक्ती, कर्म करणारा व्यक्ती, तो यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते. समग्र त्याचे कर्म आणि कर्मफल, समग्र इथं अग्र शब्द फलाला सांगतोय. ठीक आहे, फलाचा बोधक आहे. कर्म फलासोबत प्रविलीयते, प्र उपसर्ग पूर्वक वि उपसर्ग पूर्वक ली धातू आहे, लियते क्रिया आहे. ठीक आहे. प्र उपसर्ग आणि वि उपसर्ग दोन उपसर्ग आहेत, लियते क्रिया आहे. तर लियते म्हणजे लीन होणे, पण प्र उपसर्ग पूर्वक वि उपसर्ग पूर्वक इथं आहे नाश होणे. त्याचे समग्र कर्म आणि कर्माचे फल नाशला प्राप्त होतात. जेव्हा तो संग सोडून देतो, जेव्हा तो मुक्त होतो, जेव्हा तो ज्ञानामध्ये अवस्थित होऊन जातो, आणि
फक्त यज्ञासाठी कर्म करतोय. यज्ञासाठी कर्म करतोय म्हणजे थोडक्यात लोकसंग्रहासाठी कर्म करतोय. यज्ञ करणे, लोकसंग्रह करणे. ठीक आहे. यज्ञ एक धातू आहे, त्याचे 3 अर्थ आहेत. देवपूजा, संगतीकरण आणि दान. तर यज्ञ करतोय, दान देणे. ठीक आहे. तर यज्ञ करतोय म्हणजे आपण देवाची पूजा करतोय. अग्निदेवताची पूजा करतोय, यज्ञ करतोय, हवनामध्ये काहीतरी सामग्री टाकतोय. संगतीकरण, जेव्हा हवनामध्ये काहीतरी सामग्री टाकतोय, तेव्हा हवनाच्या माध्यमातून सूक्ष्म स्वरूपातून आकाशाला, वायुमंडलला, पृथ्वी तलाला आणि समुद्राला सगळीकडे हा एक जो एअर आहे तो पसरतो. आणि त्यांनी आपली आणि देवतांची आणि आपली संगती होती. आपला म्युच्युअल बॉन्डिंग होतो. जसं परस्परम भावयंतः श्रेयः परमावप्स्यत असं सांगितलं होतं तिसऱ्या अध्यायामध्ये. तर संगतीकरण होतं. आपलं आणि देवतांचं एक मॅचअप होतो, जेणेकरून आपल्या विरुद्ध कधी नक्षत्र कधी देवता जात नाही. असं फिक्स नाही म्हणू शकत, पण बऱ्यापैकी आपल्या सोबत राहतात यज्ञ केल्याने. ठीक आहे. दुसरा अर्थ. तिसरा अर्थ आहे दान. तर दान देणे. तर आपण भौतिक दान देऊ शकतो पैशांनी, आपण विद्याचं दान देऊ शकतो, जसं आम्ही तुम्हाला विद्याचं दान, आणि गरिबाला कोणताही वस्तू देऊन मदत करू शकतो. असे दानाचे भरपूर प्रकार आहेत. बालाजीमध्ये जाऊन केस दान करतात. ठीक आहे. आणि आपली इच्छा प्रकट करतात. जी इच्छा प्रकट केली ती बालाजी समोर ठेवली, ते केस दान केल्यानंतर ती बालाजी पूर्ण करतात. का पूर्ण करतात? श्रद्धा आहे. तर दान मधून श्रद्धा उत्पन्न होती. ती श्रद्धा आपल्याला आपोआप फळ देते, ते आपल्याला कळत पण नाही, फक्त दानामुळं. असं. तर हे 3 अर्थ आहेत यज्ञ करण्याचे. आणि एक सांगितलं होतं की यज्ञाला आपण ईश्वर पण म्हणू शकतो. ठीक. तर जो यज्ञासाठी कर्म करतोय, जो यज्ञासाठी आचरण करतोय, त्याचे कर्म आणि त्याचे कर्मासोबत त्याचे फल नाश होऊन जातात. थोडक्यात तो कर्मबंधनामध्ये फसत नाही, ह्या संसारामध्ये फसत. असं. तर गतसंगस्य मुक्तस्य ज्ञान आणि अवस्थेत मध्ये संधी आहे. ज्ञान अवस्थित, नकार मध्ये अ होतं आणि अवस्थितचं अ मिळून आ. ज्ञानावस्थित चेतस. यज्ञाय, यज्ञाय मध्ये अकार होता, अकार आणि आचरतः, आचरतःचा आकार मिळून यज्ञायाचरतः असं. कर्म समग्रम प्रविलीयते, प्रउपसर्गपूर्वक विपसर्गपूर्वक लीयते क्रिया आहे. ठीक आहे. इथं समुपसर्गपूर्वक अग्र क्रिया, अग्र शब्द आहे. समग्रम, समुपसर्गपूर्वक अग्र शब्द आहे. तर समग्रम म्हणजे संपूर्ण. तर कर्माचं संपूर्ण कधी होणार? कर्माला जेव्हा फल भेटणार तेव्हा संपूर्ण होणार. असं. तर कर्म आणि कर्माचं फल दोन्ही पण नाशला प्राप्त होतं. ठीक आहे. पहिला पाद आहे गतसंगस्य मुक्तस्य. दुसरा पाद आहे ज्ञानावस्थित चेतस. संधी सोबत म्हणा, ज्ञानावस्थित चेतस. तिसरा पाद आहे यज्ञायाचरतः. यज्ञायाचरतः, जसं दिसतंय तसं म्हणा, यज्ञायाचरतः कर्म. तिसरा पाद. चौथा पाद आहे समग्रम प्रविलीयते. वी मध्ये छोटा इकार आहे, ली मध्ये मोठा इकार आहे. ठीक आहे. तर प्रविलीयते असं उच्चारण घेऊया. गतसंगस्य मुक्तस्य, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः, ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म, यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. समग्रं प्रविलीयते. सगळे सोबत. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः, यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः, यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते.
आता हा पण खूप प्रसिद्ध श्लोक आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हविः ब्रह्म अग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. हा काही काही गुरुकुलमध्ये भोजन मंत्रासाठी उपयोग करतात आणि तुम्ही पण ऐकला असेल. खूप प्रसिद्ध श्लोक आहे आणि भाव पण खूप मस्त आहे. तर हे हवनाच्या बाबतीत थोडं थोडं हवनामधून एक इंडिकेशन दिलंय की सगळं ब्रह्मतत्व आहे. ठीक आहे. तर ब्रह्म आहे, अर्पण ब्रह्म आहे. अर्पण म्हणजे आपण ज्या श्रुवाने ज्या चमच्याने आपण घी अर्पित करतोय हवनामध्ये, एकतर सामग्री टाकतोय हाताने, दुसरा एक चमच्याने वगैरे ज्याला आपण श्रुवा म्हणतो. ठीक आहे. त्या श्रुवाने आपण घी अर्पित करतो. ठीक आहे. तर इथं श्रुवा, ज्या हाताने ज्या श्रुवाने आपण घी अर्पित करतोय, तर इथं हात साधन आहे. त्या साधनाबद्दल म्हणलेलं आहे की साधन पण ब्रह्म आहे, श्रुवा पण ब्रह्म आहे. घी ज्या श्रुवाने घी अर्पित करतोय तो ब्रह्म आहे. ब्रह्म हवीही, जी अर्पित करतोय म्हणजे सामग्री किंवा घी हवी, तो पण ब्रह्म आहे. ब्रह्म अग्नौ, ज्यामध्ये अर्पित करतोय, अग्नी पण ब्रह्म आहे. ब्रह्मणाहुतम, जो करतोय, जो व्यक्ती करतोय, तो व्यक्ती पण ब्रह्म आहे. ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. त्यामुळं काय करायचंय की ब्रह्म रूपी की कर्म पण ब्रह्म आहे आणि त्या कर्मामध्ये समाधिस्थ होऊन, ज्ञानावस्थित चेतस होऊन, समाधी अवस्थामध्ये जाऊन त्या ब्रह्मतत्वलाच गंतव्य स्वरूप मानून तुम्ही ब्रह्मतत्वची प्राप्ती करा. असं ह्या दुसऱ्या लाईनचा मेसेज आहे. कि ब्रह्म कर्म में स्थित हुए पुरुष द्वारा प्राप्त करने योग्य जो फल है वह भी ब्रह्म ही है. ब्रह्म कर्मामध्ये स्थित जो मनुष्य आहे तो समाधिस्थ झाला आहे, त्यांनी जो फल प्राप्त केला आहे तो पण ब्रह्म आहे. म्हणजे सगळंच फिरून ब्रह्म आहे. ठीक आहे. ब्रह्मार्पणम. आणि हे भोजनच्या आधी जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा आपण भोजनाचा जर एक्झाम्पल घेतला तर हातातून आपण चपाती खातोय तर हात पण ब्रह्म आहे, चपाती पण ब्रह्म आहे, जो खातोय तो पण ब्रह्म आहे. आणि त्या भोजननी हा ब्रह्मस्वरूप भावना प्रकट होती की सगळंच ब्रह्म आहे, तर आपण ज्याला घालतोय तो पण ब्रह्म आहे. आणि जेव्हा ब्रह्मला घालतोय तेव्हा आपण शुद्धच अन्न घालणार. आपण स्पायसी फास्ट फूड वगैरे हे तर नाही घालणार. ठीक आहे ना. तर असं संधी आहे इथं. ब्रह्मार्पणम, ब्रह्म आणि अर्पणम मध्ये संधी आहे. ठीक आहे. अर्पण मध्ये अर्प धातू आहे. अर्प धातू अर्प तृप्तीसाठी. ठीक आहे. ब्रह्म हवीही, इथं संधी झाली ब्रह्म हवी. हवीही विसर्ग होता, विसरला र, आणि र ब्रह्मच्या वरती, ब्रच्या वरती र चढलाय. ब्रह्म हवीर. ब्रह्म अग्नौ, अग्नौ आणि ब्रह्म मध्ये परत संधी झाली. ब्रह्मा अग्नौ. ब्रह्मणाहुतम. ब्रह्मैव, ब्रह्म आणि एव, इथं परत संधी झाली. अ आणि ए मध्ये ऐ संधी झाली. ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. पहिला पाद आहे ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर, हवीर पर्यंत, हवीरच्या र पर्यंत. ठीक आहे. र अर्धा आहे. ब्रह्म हवीर. ब्रह्मा अग्नौ ब्रह्मणाहुतम दुसरा पाद. ब्रह्मैव तेन गंतव्यम तिसरा पाद. ब्रह्म कर्म समाधीना चौथा पाद. ठीक आहे. उच्चारण घेऊयात. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर. ब्रह्मार्पणं ब्रह्म हवेत्. ब्रह्मा अग्नौ ब्रह्मणाहुतम. ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं. ब्रह्मैव तेन गंतव्यम. ब्रह्मैव तेन गन्तव्यं. ब्रह्म कर्म समाधिना. ब्रह्म कर्म समाधिना. सगळे सोबत.
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना. हा श्लोक कठोपनिषद मध्ये पण आहे. कठोपनिषद उपनिषदांमधून तिसरा उपनिषद आहे. ईश हेन कठ. 11 उपनिषद मुख्य उपनिषद आहे, असे 108 उपनिषद आम्ही 5 तरी पूर्ण वाचले. 5-6 उपनिषद तरी आम्ही पूर्ण वाचले. बाकीचे 3 मध्ये थोडा थोडा एक कॉन्टेक्स्ट घेतला. हे कठोपनिषद तर माझा प्रिय उपनिषद आहे. गुरु आणि शिष्याचा खूप चांगला संवाद आहे. यम आणि नचिकेता. त्याच्यामध्ये हा जेव्हा श्लोक येतो तेव्हा मन आपोआप एक आनंदाच्या स्थितीमध्ये पोहोचून. आणि हे आचार्य कुलम, तिथं पतंजली हरिद्वार मध्ये एक आचार्य कुलम शाळा आहे. तर तिथं हा श्लोक नेहमी भोजनाच्या आधी, ते सकाळचा असेल, दुपारचा असेल, रात्रीचा असेल, 3 टायमाचं जेवणाच्या आधी नेहमी हा उच्चारण घेतात म्हणजे घेतात. आणि 16वा अध्याय, गीताचा 16वा अध्याय, ज्याच्यामध्ये 20 श्लोक, हे उच्चारण घेऊनच भोजन करायला घेतात. सगळा हा विषय कर्म फल या सगळ्यांवर आहे. आणि याच्यातूनच परत परत रिपिटेशन. आता ही गोष्ट आपण आधी पण ऐकली. सिद्ध सिद्ध समभूत्वा समत्वम योग उच्यते. काय की असिद्धी आणि सिद्धी, सिद्धी आणि असिद्धी मध्ये सम होऊन जो कर्म करतो तो काय करतो? योग करतो. त्याला काय म्हणतो आपण? योग उच्यते. त्याच्यानंतर दुखेशु अनुद्विग्न मना सुखेशु विगत स्पृह वीतराग भय क्रोध सित धीर मुनी रुच्यते. म्हणजे धीर मुनी कोण आहे? स्थिरता बुद्धीमध्ये कोणाची आहे? जो सुख मध्ये दुःख मध्ये विचलित नाही होत, आणि सिद्धी असिद्धी मध्ये जो सम राहतो तो. या 2 श्लोकांमधून हा एक श्लोक तयार झाला असं म्हणू शकतो. का की याच्यामध्ये लाभ संतुष्ट द्वंद्व अतीत आणि विमत्सर आहे. त्याच्यानंतर सिद्धाव सिद्धव पण आहे, सिद्धी आणि असिद्धी पण आहे. असं जो करतो तो कर्म करता करता पण बांधला जात नाही. त्याच्यामध्ये काय सांगितलं की योग आहे. जो सिद्धी असिद्धीला एक राहून काम करतो, सफलता असफलतामध्ये एकसारखं काम करतो, ते योग करतोय. आणि नंतर काय सांगितलं की तो मुनी आहे, तो स्थित बुद्धीवाला आहे, स्थिर बुद्धीवाला आहे. आणि याच्यात काय सांगितलं की जो असं करतो तो कर्मबंधन मध्ये गुंतत नाही. तर गोष्ट करायची एकच आहे, पण त्याचे लाभ किती येतं? वेगळे. नाव किती येतं? वेगळे वेगळे. सांगितलंय काही गोष्टी वेगळ्या वेगळ्या येतात. तर द्वंद्व काय आहे? आधी आपण याच्यामध्ये एक शब्द आलाय द्वंद्व. द्वंद्व काय आहे आपण समजू. ज्यावेळेस परमात्मा ब्रह्म, अनंत ब्रह्म एक ब्रह्म मध्ये, इंडिव्हिज्युअल ब्रह्म मध्ये उतरतो, एक इंडिव्हिज्युअल आत्मा उतरते. ती उतरल्याबरोबर द्वंद्व चालू होतात. उतरल्याबरोबर द्वंद्व. आधी एकच आहे, सगळीकडे एक आहे, तर तो कुठं जाणार का? नाही जाणार. तो सगळीकडे, त्याला जायची काय गरज? म्हणजे त्याच्यामध्ये गती नाहीये. तर इथं गतसंगस्य का सांगितलंय? गती कशामध्ये असणार? प्रकृतीमध्ये. ब्रह्म मध्ये गती नाहीये, प्रकृतीमध्ये गती आहे. ब्रह्म स्थिर आहे, ब्रह्म एक आहे. आपल्या शरीरामध्ये कोणी म्हणतं आत्मा इथं आहे, कोणी म्हणतं आत्मा इथं आहे, पण इथं नाहीये का आत्मा? इथं नाहीये का आत्मा? आहे. पूर्ण शरीरामध्ये आत्मा आहे, तर ती गती करणार का? नाही का?
गती जे शरीरामधली गती आहे ती कशी होतीये? प्रकृतीमध्ये होती. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते, म्हणजे मी याच्यामध्ये गुतत नाहीये. का नाही गुतत आहे? कारण की माझ्यामध्ये गती नाही होते. मी पूर्ण शरीरामध्ये आहे. माझे हे शब्द कुठून निघतायत? मनातून निघतायत. मन कुठून ऍक्टिव्हेट होतंय? चित्त मधून होतंय. चित्त मध्ये जे सगळं स्टोर आहे, जसं मी सांगितलं होतं, चित्त काय आहे? एक जमीन आहे. त्या जमिनीमध्ये सगळं संस्कार, विचार, सगळे एक्सपिरियन्स, सगळं नॉलेज पोरलेलं आहे. आणि जिथं एनर्जी जाणार, म्हणजे जिथं चेतना शक्ती उगम होणार, तिथून ते विचार उद्भवणार आणि वर माझ्या तोंडातून बाहेर पडणार. ठीक आहे. तर माझी आत्मा हा ब्रह्म जो आहे हा पूर्ण शरीरामध्ये स्थित आहे, स्थिर आहे. तो अडकत नाही, तो गुतत नाही. आणि जी पण गती होत आहे ती गती कशामध्ये होते? प्रकृतीमध्ये होते. तर गतसंग म्हणजे काय आहे? जे 23व्या श्लोक मध्ये पहिला शब्द आहे गतसंगस्य मुक्तस्य. गतसंग काय आहे? प्रकृतीचे संग आहे. प्रकृतीचे संग काय काय आहे? सगळे त्याचे गुण, सगळे कर्म आणि सगळे कॅरेक्टर्स, सगळे त्याचे तत्व. प्रकृतीपासून महत्त्व म्हणजे बुद्धी, बुद्धीपासून अहंकार, अहंकार जेवढी विकृती झाली, इंद्रिय, शरीर जेवढं झालं, पंचमहाभूत सगळं, हे सगळं प्रकृती काय आहे? गतसंग आहे. गतसंगस्य मुक्तस्य म्हणजे ह्या संग मधून मुक्त होणं आणि ज्ञान अवस्थित चेतस मध्ये स्थित होणं. याला आपण कंबाईन करू. दोन्ही तिन्ही श्लोकांना आपण कंबाईन, तिसऱ्या श्लोकाला थोडस नंतर जोडू, आधी पहिल्या दोन्ही श्लोकांना आपण जोडून घेऊ. ठीक आहे. तर जो व्यक्ती द्वंद्वला आपण समजतोय, द्वंद्व काय आहे? गती कुठं होणार? प्रकृतीमध्ये होणार. ज्यावेळेस ह्या इंडिव्हिज्युअल ब्रह्मचा, एक ब्रह्मचा प्रकृती सोबत संयोग होतो, त्यावेळेसच त्याच्यामध्ये द्वंद्व निर्माण होतो. कसा निर्माण होतो? की आता मी हे करायचं का ते करायचं? काय झालं? द्वंद्व झालं. ज्या पण दोन गोष्टी आहेत, जसं सर्दी गरमी, ऑपोजिट दोन गोष्टी आहेत. मग फक्त सर्दी गरमी आहे का? याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला भरपूर असं कोंडल्यासारखं होतं, असं ओपन वाटतं. कोंडल्यासारखं कधी वाटतं? पाऊस झाला खूप आणि डिझिनेसेस, पूर्ण वातावरण एकदम एकदम आभाळ आलेले आहेत, पाऊस झालाय, आपल्याला कसं वाटतं? कोंडल्यासारखं वाटतं. गरम नाही होते, थंड नाही होते, पण असं कोंडल्यासारखं होतं. आणि हिरवगार वातावरणामध्ये आपण गेलो, फ्रेश, हलकं एकदम ऊन पडतंय, कसं वाटतं? एकदम उघडलेलं, ओपन असं वाटतं, ओपन येतं. तर हे बंद, संकुचित होणं, ओपन होणं, हे काय? द्वंद्व आहे. थंडी गरमी काय? द्वंद्व आहे. तसंच भूक प्यास काय? द्वंद्व आहे. हे सगळे काय? सुख दुःख काय? द्वंद्व आहे. पाप पुण्य द्वंद्व आहे. हे असे द्वंद्व कधी उत्पन्न होतात? ज्यावेळेस आपण प्रकृतीच्या संयोग मध्ये येतो. आपण आता प्रकृतीच्या संयोग मध्ये आहोत, म्हणजे आपण अज्ञानवश प्रकृतीच्या संयोग मध्ये आहोत. त्याच्यामुळे काय सांगितलं? की ज्ञानावस्थित चेतसः, ज्ञानावस्थित झालो तर आपण याला सोडू शकतो, द्वंद्वला सोडू शकतो. आणि द्वंद्वला सोडणं सोपं नाहीये. का? की तुम्हाला सगळ्या गोष्टी मध्ये येत राहणार. तुम्ही इथून बाहेर गेले आणि गार हवा चालू आहे, तर गार तर लागणार. मग तुम्ही त्याला सोडणार कसं? फक्त तुम्ही जर स्वतःमध्ये स्थित व्हायचं शिकले तर तुम्ही त्याला सोडू शकता. मग तुम्हाला गार लागतंय तरी पण तुम्ही स्थित झालेत, तुमचं काम करताय आणि शरीराला फील होतंय, पण ते आतमध्ये जात नाहीये. यानी होणार काय? एक आपण थंडी गरमीचं उदाहरण घेऊ. आपण थंडी वातावरणामध्ये गेलो, गार वातावरणामध्ये गेलो, टेम्परेचर खूप डाऊन आहे, तिथं हाय अल्टी आहे, ऑक्सिजनची कमी आहे, सगळं आहे. ठीक. तिथं आपण गेलो, तिथे गेल्यानंतर आपलं
काय होणार, ब्लड मध्ये ऑक्सिजनची लेवल कमी होणार, ब्लड प्रेशर कमी होणार, किंवा हळूहळू रक्ताचं घोटण तयार होणार, घोटणार रक्त. का? की ब्लड सर्क्युलेशन नाहीये, ऑक्सिजन सर्क्युलेशन नाहीये, त्याच्यामुळे ते घोटलं जाणार. तुम्ही जसं स्थित होता, तुम्ही जसं शांत होता, तुम्ही जसं स्थिर होता, तसं तुमची चेतनाचा स्तर जो आहे, एनर्जी जे आहे ती पुश होते, वाढतो तो स्तर. आणि तो स्तर वाढल्यानंतर काय होतं, हळूहळू तुमच्या रक्तामध्ये ऑक्सिजन सर्क्युलेशन हे सगळं वाढायला लागतं आणि तुम्ही त्या वातावरणामध्ये सहजपणे कॅरी करू शकता स्वतःला. ठीक आहे. आणि जर हेच आपण द्वंद्वमधून गुंतलो, मला थंडी लागते, मला थंडी लागते, मला लय गार लागते, मला लय गार लागते, तर काय होणार, ते गार तर लागतंय आपल्याला, त्याच्यासोबत आपण काय म्हणतो, हे शरीर मी आहे, हे आतमध्ये मला इंद्रियांना जे स्पर्श होतोय, गारपणा काय आहे, स्पर्श आहे, काय आहे, इंद्रियाचा विषय आहे हा. तर इंद्रियापासून आतमध्ये आपण गेलोच नाही, इंद्रियावरच आपण आहोत. इंद्रियाला स्पर्श होतोय आणि गार लागतंय, आणि मी त्याच्यामध्ये गार लागतंय, तर मला गार लागतंय, मला गार लागतंय, असं करून करून आतमध्ये काय मेसेज जातोय, काय विचार जातोय आतमध्ये, की मला गार लागतंय आणि माझं बॉडी अजून थंड पडतंय, कमजोर होतंय, कमजोर होतंय, थंड पडतंय, कमजोर होतंय. याचं फलस्वरूप काय होणार, याचं फल एक येणार, या गोष्टीचं एक फल उत्पन्न होणार. काय फल उत्पन्न होणार, की त्या थंडीमुळं माझ्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं लेवल, ब्लड सर्क्युलेशन, ब्लड प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू अजून कमी होत जातील. आणि ते कमी होता होता माझं डोकं दुखणार, मला चक्कर येणार, मला उलटीसारखं होणार, मला झोप येणार, मला आराम करूशी वाटणार, मला चालायचं फिरायचं, मला एनर्जेटिक नाही वाटणार, माझे अशक्तपणा येणार. ह्या सगळ्या गोष्टी काय होणार, फलस्वरूप होणार. आणि जर मी त्या गोष्टी सोडल्या, मी तिथं स्थित झालो आणि ब्रीदिंग वर फोकस केलं, मी श्वासांवर लक्ष दिलं, मी आतमध्ये स्थित झालो, तर काहीही तिथं मला त्रास होणार नाही. म्हणजे फल उत्पन्न झाला का? नाही झालं. कर्म उत्पन्न झाला का? नाही झालं. कर्म होतोय, पण तो माझ्यामध्ये लिप्त होत नाही. मग असं मी कर्म आणि फल दोन्हींपासून स्वतःला वेगळं करू शकतो, सेपरेट करू शकतो. कधी? ज्यावेळेस मी द्वंद्वांच्या परे जाणार, दोन्ही गोष्टींच्या परे जाणार. असे पाप पुण्याच्या परे ज्यावेळेस मी जाणार, त्यावेळेस माझ्यासाठी पाप काहीच नाहीये, पुण्य काहीच नाहीये. मी काही केलं तरी तो कर्म तसाच होऊन जाणार. तो वह कर्म करता हुआ भी बंधता नहीं है, म्हणजे त्यांनी कर्म केलं तरी तो त्याच्यात बांधला जाणार नाही. बांधला कसा जातो? थंडी लागली, गोळी घेतली. पाप केलं, विचार करत बसलो, मी याला मारलंय, आता मला काहीतरी होईल, काहीतरी होईल, काहीतरी होईल, काहीतरी होईल, काहीतरी होईल. मग हे काय आहे? मी फलाला, माझ्यासोबत ते जे मी कर्म केलंय त्याचा जो फल आहे, त्या फलाला माझ्यासोबत बांधलं, आणि फक्त फळ भेटलं तर झालं का? नाही, ते फल परत कर्म उत्पन्न. जसं इंद्रियांच्या विषयी, जर मी एखादी वस्तू खाल्ली, गोड किंवा मसालेदार, किंवा मला जी आवडते ती मी खाल्ली, आता मला खायची इच्छा झाली, मी ती खाल्ली, मी त्या इंद्रियाला तृप्त केलं. हा द्वंद्व होता, हा द्वंद्व होता. मी त्या इंद्रियांना तृप्त केलं. तृप्त केल्यानंतर त्याचा फल काय भेटला मला? की मला ते चव आवडली, माझं असं वाटतंय मला की मी तृप्त झालो, मी आतून संतुष्ट झालो. पण त्या फलाचा परत कर्म तयार होणार, आणि हे प्रकृतीमध्ये होत राहतं. पण हे जर मी इंद्रियांच्या विषयापासून आतमध्ये गेलो आणि आत्माच्या दृष्टीने त्याला यज्ञ भावना, आता हा श्लोक येईल,
यज्ञ भावनेनी ब्रह्मार्पणम ब्रह्म हवेर. मी असं समजलं की हे ब्रह्म आहे, ग्रहण केल्यानंतर ब्रह्म मध्ये जातंय, गेल्यानंतरही ब्रह्म होऊन जातंय आणि सगळं एक होऊन जातंय. पूर्णमद पूर्णमिदम सेम श्लोक भरपूर एकसारखंच आहे. पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. त्याच्यात काय सांगितलंय की एकातून दुसरा निघाला तर दुसरा पण पूर्ण आहे, दुसऱ्यातून तिसरा निघाला तर तिसरा पण पूर्ण आहे. मी जसं आईचं आणि बाळाचं उदाहरण दिलं होतं. याच्यामध्ये उलट आहे की बाहेरून आतमध्ये गेलं तरी पूर्ण आहे, ब्रह्म आहे. आतमध्ये गेलेलं पण ब्रह्म आहे, जे जातंय ते पण ब्रह्म आहे, ज्याच्या द्वारे जातंय ते पण ब्रह्म आहे, जाताना जो कर्म आहे तो पण ब्रह्म आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं, ज्याच्यातून निघतोय तो पण पूर्ण आहे, जो निघलेला आहे तो पण पूर्ण आहे, निघायचा जो कर्म आहे तो पण पूर्ण आहे, आणि जिथं स्थापित होतोय ते पण पूर्ण आहे. तर हे दोन्ही श्लोक आतून बाहेर, बाहेरून आतमध्ये आहे. ह्या प्रकारे जर आपण काम केलं की ते ब्रह्म मध्येच लीन होणार आहे. समग्रम प्रविलीयते, 23व्या श्लोकचा 4था पाद, की पूर्णपणे तो कर्म आणि फल दोन्ही गोष्टी पूर्णपणे ब्रह्म मध्ये लीन होऊन जातील जर आपण ह्या प्रकारे कर्म केलं. मग ह्या प्रकारे कर्म केल्याने आपण फल आणि फल सोबत परत जो कर्म उत्पन्न होणार आहे, परत जी आसक्ती उत्पन्न होणार आहे, परत जो संग उत्पन्न होणार आहे. कारण की प्रकृतीमध्ये गतसंग, गतीमुळे संग तर कायम होत राहणार. म्हणजे एकातून दुसरं विकृत होत राहणार, एकातून दुसरं निर्माण होत राहणार, एकातून दुसऱ्याकडे पळत राहणार. तर एक कर्म केला, फळ भेटला, फळ भेटल्यानंतर मला परत करावं लागेल, आणि परत केलं, परत फळ भेटला, असं मी गुंतत राहिलो. पण जर पहिलंच कर्म करताना मी असा विचार केला की ब्रह्मैव तेन गंतव्यम, की हे जाण्याची जी योग्य आहे, मला जाण्याचं जे योग्य आहे, मला करण्याचे जे योग्य आहे ते ब्रह्म आहे, ते परमात्मा आहे. जे मी करतोय ते परमात्मा आहे, जे मी केलंय ते परमात्मा आहे, जे मी करणार आहे ते परमात्मा आहे, ज्याच्यासाठी करतोय तो परमात्मा आहे, ज्याच्याद्वारे करतोय तो परमात्मा आहे, आणि जे केल्यानंतर भेटणार ते पण परमात्मा आहे. तर मग मी त्याच्यामध्ये लिप्त होत नाही, कर्म आणि कर्मच्या फलामध्ये लिप्त होत नाही. आणि विचार करून द्वंद्व मध्ये गुंतून सिद्धी आणि असिद्धी मध्ये गुंतून राहिलो आणि करत राहिलो तर मग एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, तिसऱ्यातून चौथं, असं एक एक करून मी गुंतत राहणार. ठीक. आणि शेवटचा पाद 24व्या श्लोकचा ब्रह्म कर्म समाधीना. मग तो कर्म पण ब्रह्म होऊन जातो, फल पण ब्रह्म होऊन जातो, आणि असा आपण समाधीमध्ये स्थित होऊन जातो. याला एक्सप्लेनेशन अजून पुढच्या श्लोकांमध्ये पण ह्याच गोष्टी अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आहेत. काही तुमचे याच्यामध्ये प्रश्न असतील तर विचारा. कंबरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून यः शान्तिरन्तरिक्षगं शान्ति, पृथ्वी शान्तिरापः शान्तिरौषधयः शान्तिः, वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिर्सर्वं शान्ति, शान्तिरेव शान्ति, सामा शान्तिरेधि. शांति शांति शांति.